आता आपला कोणता प्रश्न चालला आहे? आत्माचा आनंद रूप आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एक प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काल तरी नाही. दुसराही प्रश्न काय झाला सुटला की कारण दुःख आहे ते अध्यस्त आहे. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते. मग तिसरा प्रश्न आहे, जीव ब्रह्मैव ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. तेव्हा थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या तरंगामध्ये होऊन गेलं की जीव ब्रह्माची एकता सांगितली होती. कुठे याला कदम परीक्षेत वाचन थोडा वेळ झाला. विजेच्या आतमध्ये परीक्षा घेऊन टाकू म्हणे कदम वाली वर्गात. 3 तरंग झाले की तुमचे, पहिला दुसरा आणि थोडी उजळणी बेटाने घेऊन टाकू. विजय जातच सांगितलं. थोडा आपलं ते अजून वेळ आहे की तुला? 10-12 दिवस आहे. चिंतन करून ठेवायचं की परीक्षा कदम मावली घेत असतात. माझा हे काय चाललेलं आहे आपलं, कोणतं चाललेलं आहे? जीव ब्रह्मैव, जीव ब्रह्मरूप कसा आहे चाललं आहे हे सांगण्याकरता आहे. आता शेवटपर्यंत तरंग याने संपणार आहेत. 3च मुद्दे याच्यामध्ये. आत्माच ब्रह्मरूप कसा आहे एक, दुसरा आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी नाही 2, आणि जीव जीव नसून काय आहे. आता कोणता मुद्दा चालू आहे? जीव. आपण कुठपर्यंत करतात त्याच्याकरता सांगण्याकरता दृष्टांताने सांगतात, आकाशाच्या दृष्टाने सांगतात. काय नाही, त्या आकाशामध्ये 4 प्रकार केले आहे. एक घटाकाश, दुसरं जलाकाश, तिसरं आणि चौथं. घटाकाश कशाला म्हणतात? कारण घट या उपाधीने युक्त असते त्याला कोणतं आकाश म्हणायचं. घट उपाधी लागली म्हणून आकाशाला कोणतं नाव आलं. तसं बुद्धी उपाधी लागल्यामुळे त्याला म्हणायचं कुटस्थ चैतन्य. पुढे घटाकाश झाल्यानंतर कोणता आहे बघ? जलाकाश. घटामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यात चंद्राचं काय पडते, 3 मिळून काय होते? जलाकाश. तसे बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा पडलेला 3 मिळून काय होत असतो? जीव. जीव चैतन्य म्हणजे जलाकाश. पुढे मेघाकाश, मेघ, त्याच्यामध्ये असलेलं पाणी, त्याच्यात चंद्राचं काय पडते? प्रतिबिंब. 3 मिळून काय होत असतो? ईश्वर. त्याला मेघाकाश म्हणायचा. आणि पुढे तो कोणता आहे? महाकाश. पदार्थाच्या आत बाहेर जे व्यापून असते त्याला महाकाश आहे. ब्रह्म हे ज्ञात अज्ञात सर्व पदार्थाच्या आत बाहेर व्यापून आहे म्हणून त्याला काय म्हणत असतं? ब्रह्मचैतन्य. आणि पुढे आपला जीव ब्रह्माचा ऐक्य करायचा. वाचा कुठपर्यंत आलं होतं? चैतन्याचे 4 प्रकार: कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. कूटस्थ चैतन्याचे लक्षण: बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य ते कूटस्थ चैतन्य. बुद्धी आहे का नाही? ज्या चैतन्याला बुद्धी उपाधी लागली त्याला म्हणायचं बुद्धी अधिष्ठान आहे. बुद्धीला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? बुद्धी लागली म्हणून त्याला कोणतं म्हणायचं? कुटस्थ नाव आहे त्याला. कुटस्थ आत्मा वगैरे एकाच अर्थाची भाषा. मग उपाधी लागली ना त्याला काय करे. वधू उपाधी लागली तर नाव कोणतं येते? मग
लगन कार्यामध्ये पत्रिका असते ना, वधू उपाशी लागली म्हणजे काय नाव आहे, वर यायचं ना नाव, वधूच नाही तर वर कोणाचं, मग उपाधीच्या माणसाचं नाव बदलून जसं पुढे. कुटस्थाचे लक्षणात बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान अशी 2 पदे विकल्पाने घातली. याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण बुद्धी मानतात आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण वेष्टी अज्ञान मानतात. बरोबर. काही ग्रंथकार बुद्धी मानतात, काही ग्रंथकार व्यष्टी अज्ञान मानतात. अज्ञान विश्लेष जीव म्हणजे अज्ञान विश्लेष चैतन्य म्हणजे जीव, बुद्धी अधिष्ठान, बुद्धीचं कारण कोण आहे, अज्ञान. मग काही ग्रंथकार अज्ञान मानतात, काही ग्रंथकार बुद्धी मानतात. जीवाच्या लक्षणामध्ये कोणत्याही प्रकारे फरक नाही. कारण असं आहे, झोपेमध्ये जीवत्व सिद्ध होण्याकरता अज्ञान मानावं लागतं. झोपेमध्ये बुद्धी नाही, मग लक्षण कमी पडते, त्याला अव्याप्ती म्हणतात. पुढे आहे की तुम्हाला ते अव्याप्ती नावाचा दोष येऊ नये म्हणून झोपेमध्ये अज्ञान आहे म्हणजे जीवत्व आहे की, म्हणून अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आणि बुद्धी विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. काही ग्रंथकार बुद्धी मानतात, काही ग्रंथकार मानत नाही. पुढे भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचेही म्हणणे बरोबर खरे आहे. सूक्ष्म विचाराने वेष्टी अज्ञान विशेषण मानले चांगले, कारण वेष्टी अज्ञानात जीवतत्वाचे बीज आहे आणि बुद्धीत जीवत्व स्पष्ट आहे. असो, अज्ञानामध्ये बीज आहे आणि बुद्धीमध्ये स्पष्ट. बुद्धी कोणाचं कार्य आहे, अज्ञानाचं काय करे. मग कार्यामध्ये कारण स्पष्ट दिसतं, म्हणून अज्ञान विशिष्ट चैतन्य अज्ञान मानणं फार चांगलं. थोडे ज्याचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे त्याचे मतात कुटस्थाचे लक्षण बुद्धी अधिष्ठान चैतन्य असे होईल, आणि ज्याचे मतात जीवाचे विशेषण वेष्टी अज्ञान आहे त्याचे मताने कुटस्थाचे लक्षण वेष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य असे होईल. ज्यांच्या मतामध्ये बुद्धी आहे ते बुद्धी अधिष्ठान चैतन्य जीव चैतन्य मानतात. ज्यांच्या मतामध्ये अज्ञान आहे ते अज्ञान विशिष्ट चैतन्य त्याला जीव असं म्हणतात. जीवामध्ये 3 असावे लागतात, बुद्धी, बुद्धी अधिष्ठान आणि त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला 3 मिळून काय होतं, जीव. बाकी काही दर्शनकार अज्ञान, अज्ञान विशिष्ट अज्ञान, पुढे अज्ञान त्याला अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अज्ञानामध्ये पडलेला आभास. कारण सुषुप्तीमध्ये बुद्धी नाही, मग अज्ञान आहे, मग तिथे जीवाचं लक्षण जात नाही. अव्याप्ती नावाचा काय येतो, दोष येतो, तो घालवण्याकरता अज्ञान मानतात. पुढे पुढे आहे की तुमच्या ह्याच्यात. त्या दोन्ही मतांना विरोध राहू नये म्हणून आम्ही बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असे लक्षण केले आहे. मग त्यालाच काय केलेलं आहे, बुद्धी आक्षेप येऊ नये म्हणून बुद्धी अधिष्ठान चैतन्य त्याला कुटस्थ असं म्हणतात. पुढे जीव चैतन्याचे लक्षण वर सांगितलेले कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्मांच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतःकरणात आहेत ती बुद्धी किंवा अंतःकरण व त्या बुद्धीत किंवा अंतःकरणात चैतन्याचे प्रतिबिंब यास चिदाभास असेही म्हणतात. ही 3 मिळून बुद्धीमध्ये हे सगळा संसार कोणामध्ये असतो, बुद्धीमध्ये नाना प्रकारच्या कर्माच्या वासना वगैरे आदी करून आणि ती बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आवाज 3 मिळून काय होतं, जीव होता. यामध्ये फक्त आभासासच जीव म्हणत नाहीत, त्या ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबास जल आकाश म्हटले आहे त्याप्रमाणे कुटस्थासहित चिदाभासास जीव असे म्हणतात. कुटस्थाच आहे चिदाभास, कारण कुटस्थ मानलाच पाहिजे, कारण चिदाभासाला कुटस्थ नाही तर चिदाभास कुठून. कारण चिदाभासाचंच प्रतिबिंब कशात पडते,
मग कुटस्थाचा जीव मानावा लागतो. कारण काय नाही, कारण कुठं नुसता आभासाला जीव म्हणत नाही, कुटस्थासहित आभास. आभास कोणाचा आहे? अरे कुटस्थाचा आहे ना. बुद्धीचा आभास आहे का? मग कोणाचा आभास आहे? आपण आरशामध्ये प्रतिबिंब पाहतो, आरशाचा आहे का आपला आहे? मग आभास कोणाचा आहे? कुटस्थ. या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलं आहे. पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर कुटस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते. आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं का नाही? आहे का नाही? तो शुद्ध उपाधी आहे म्हणून आपला प्रतिबिंब त्याच्यामध्ये योग्यता आहे. त्याप्रमाणे बुद्धी शुद्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये कुटस्थाचं काय पडते? आहे का? भिंतीत पडते का? मग बुद्धीचं सत्वगुणाचं कार्य आहे. त्याच्यामध्ये आरशामध्ये जसं प्रतिबिंब पडते तसं बुद्धीमध्ये कुटस्थाचं काय पडते? त्याला आभास म्हणायचं. काय म्हणायचं? प्रतिबिंब आणि आभास या दोनमधलं पंचदशी ग्रंथामध्ये जास्त इथं विचारसागरात सॅम्पलसारखं दिलेलं आहे. त्यामुळे प्रतिबिंब पडते, आभास थोडाच पडतो काय? मग आभास म्हणजेच प्रतिबिंब, प्रतिबिंब म्हणजे सुंदर विवरण आहे, पण त्याचं पंचदशी ग्रंथात आहे, आपल्या विचारसागर आहे पुढे. असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही, तर ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवलेला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो, तो स्फटिकातील जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्या स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. त्या एखादा स्फटिकाचा मणी आहे, त्याच्यावरती एखादं लाल फूल ठेवलं तर आपल्याला स्फटिक कसा वाटतो? लाल वाटतं. लाली यालाच प्रतिबिंब म्हणायचं. नाही समजलं का? हे बघ, स्फटिक आहे का नाही, शुद्ध स्फटिक असतं, त्याच्यावर कोण ठेवलेलं तुमच्या याचं फुल, कशाचं? जास्वंदाचं. स्फटिक कसा दिसतो? मग स्फटिक लाल आहे का? मग लाल दिसतो याची वाट काय? जे लाली दिसते ना तिलाच प्रतिबिंब म्हणायचं. त्याचप्रमाणे कुटस्थाचे आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, ते कुटस्थाचे प्रतिबिंब. एक विशेष म्हणून म्हणतात, सामान्य आणि विशेष. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये काय होते? त्या स्फटिकामध्ये पांढरेपणा आणि जास्वंदीच्या फुलामुळे काय कोणतापणा आला? एक विशेष आला की विशेष. सामान्य आणि हा मुलगा आहे, कोणतं ज्ञान आहे? हा हुशार मुलगा आहे, कोणतं ज्ञान आहे? मुलगा आहे काय झालं? जसं लाली आहे काय झालं? विशेषण. त्यालाच प्रतिबिंब म्हणतात. पुढे सामान्य प्रकाशास स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवलेली असता सर्वांस येते. हे बघ, आता सामान्य पाहिजे दिवा आहे. दिवा असतो का नाही? पूर्वीच्या काळात कंदील असायचे, पण त्या दिव्यावरती काच असते ती बसवली. काय असते? दिव्यातला प्रकाश सामान्य आहे आणि काचेतून येणारा प्रकाश कसा आहे? विशेष आहे. याचा आमचा चष्मा आहे. या काचेतून काय होते? विशेष येते दृष्टी. काचेच्या आतमध्ये सामान्य दृष्टी आहे आणि काचेतून येणारी कशी आहे? विशेष आहे का नाही? एखादा दिवा, आपला दिव्याचा प्रकाश मंद असतो आणि काच ठेवली म्हणजे मग एखादा काच असते का नाही? एखादी बाई म्हणत असते, म्हणाले काय करा जरा, म्हटलं प्रकाश काही बरोबर येत नाही. मग काय करायचं? म्हटलं ते काच पुसून काढा चांगली. म्हणजे काच पुसून काढली आणि त्याच्यावर ठेवलं म्हणजे विशेष प्रकार.
पहिला कोणता सामान्य, दुसरा कोणता विशेष. त्यालाच प्रतिबिंब म्हणायचं. काय म्हणायचं? प्रतिबिंब किंवा आभाळ आहे का नाही. आता आमची दृष्टी यायला सामान्य म्हणायचं आणि ह्याच्यातून आली तर विशेष म्हणायचं. दुसऱ्या आता कुठं दिसते म्हणजे असं दिसते काय लक्षात. आणि ते चष्मा लावला म्हणजे काय ते मग दृष्टिकोनातून आली काचेतून. मग दिव्याचा प्रकाश काचेतून आला म्हणजे स्पष्ट दिसते. आणि जोपर्यंत काय सामान्य सामान्य समजते ना. यावेळी याच्यामध्ये याची कल्पना करायची. तारेमध्ये बीज आहे का रे? जी कोणती आहे ती आणि बल्बमध्ये आल्यानंतर विशेष प्रकाश देते ते पुढे. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणाचे कार्य आहे, म्हणून स्वच्छ आहे. यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची बुद्धीत किंवा अंतःकरणात जी विशेष प्रकाशता तेच कुटस्थाचे प्रतिबिंब व त्यासच आभास म्हणतात. कारण बुद्धी कशी आहे? स्वच्छ आहे. आपलं प्रतिबिंब कुठेही दिसतं की आरशात दिसते. भिंतीत का दिसत नाही? मलिन आहे. आरशात का दिसते? बुद्धी कशी आहे? सत्वगुणाचं कार्य स्वच्छ आहे म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडते पुढे. कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होते असे म्हणतात, कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच आहेत. दोन्ही एकच आहे की. ब्रह्मचैतन्याला बुद्धी उपाधी लागली म्हणजे कुटस्थ म्हणायचं. कुटस्थ चैतन्य. बुद्धी बाजूला गेली तर ब्रह्मचैतन्य. एकाचे काय नाव आहे? घटाकाश आणि मेघाकाश एकच आहे की. घट उपाधी लागली म्हणून त्याला कोणता आकाश म्हणायचं? उपाधी बाजूला लागेल तर महाकाश पुढे. आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाचे ठिकाणी प्रतिबिंब संभवते हे आकाशाचे दृष्टांतात सांगितलेच आहे. याकरिता बुद्धीत चैतन्याचे प्रतिबिंब होते हे सिद्ध आहे. मला चैतन्याचं काय पडू शकते? प्रतिबिंब पडू शकते. रूपरहित असेल तरी सुद्धा प्रतिबिंब पडू शकतं आहे ना. आकाशाला काही रूप आहे का? तरी सुद्धा आकाश कशात दिसतं आपल्याला. त्याप्रमाणे चैतन्याचं प्रतिबिंब पडू शकतं पुढे. अशा रीतीने कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत चैतन्याचे प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण झाले. बुद्धी अधिष्ठान चैतन्याचा पडलेल्या बुद्धीमध्ये तीन मिळून काय झालं? एखादा शिरा करायचा असलं तर काय पाहिजे त्याच्यात? शिरा समजते ना. आपल्याकडे शिरा करीत नाही जास्त. ते गुलाबजाम नाही तर श्रीखंड. शिराला तूप भरपूर लागतंय. मग लोक काय करतात? श्रीखंडाला तुपाचं काही काम नाही. दह्याचंच काम आहे. श्रीखंडात कोण तूप टाकतं का? मग शिरा म्हटलं आहे का? उद्या पुन्हा सांगू की झाला पुढे. तत्वमसी या महावाक्यात तत्वम असी अशी तीन पदे आहेत. त्यांचा अर्थ तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तो जीव चैतन्य आणि असी म्हणजे आहेस. तुम्हाला वर गेलं की दुसऱ्या तरंगात. पहिल्या तरंगात झाला, दुसऱ्या तरंगात झाला. तत्वमसी महावाक्याचं अंतरंग साधन आहे ना. ते कोणतं साधन आहे? जवळचं साधन कोणतं आहे? तत्वमसी. तत्शब्द त्याचं वाच्य कोण आहे? ईश्वर. तम पदाचं वाच्य जीव आहे. अरे काय अशी पद काय करते? ऐक्य करते. विसंगत आहे ना. काय आहे? ईश्वर जीव होत असतो का? जीव ईश्वर होत नाही. ईश्वर काय होत नाही. मग आपण काय करतो? लक्षणा करतो. मग लक्षणा करायची. तत्पदाचं लक्ष कोण आहे?
तमपदाचं लक्ष ऐक्य कोणाचं करतो आपण? लक्षाचं काय करतो? कुठंच किम स्वरूप आहे. हे थोडक्यात सांगितलं, आता विस्तारपूर्वक सांगायचं आहे. दुसऱ्या तरंगामध्ये नाही का, पहिल्या तरंगात थोडक्यात सांगितलं, दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक. आता हेच पुढे आणखी सगळ्यात चौथ्या तरंगाही चालणार आहे पुढे. एकंदर वाक्यार्थ ते ईश्वर चैतन्य तू आहेस असा आहे. मग कोणाचं सांगितलं? कुटस्थानी. मग तत्वच वाच्य कोण आहे? घरी जाऊन अभ्यास करत जाणं. तत्पद वाच्य त्याला ईश्वर म्हणायचं. तमपद वाच्य त्याला काय म्हणायचं? जीवाचा आणि ईश्वराचा ऐक्य होतं काय? आहे का नाही? नरेंद्र मोदीचं आणि भिकाऱ्याचं कुठं ऐक्य होते? काय करायचं? वाच्य सोडून द्यायचे, लक्ष घ्यायचं. नरेंद्र मोदी सुद्धा माणूसच आहे, भिकारी सुद्धा काय तोच ऐक्य व्हायला काय? लक्षाचं काय होतं? कुठंच किम स्वरूप आहे. जीव ब्रह्म ऐक्य विचार, त्याला तत्वमसी. अंतरंग साधन आहे. कोणतं साधन? श्रवण, मनन. तत्वम पदार्थ अंतरंग साधन आहे. पुढे संसार धर्म बुद्धीचे आहेत. जीवपद वाच्यार्थाचे ठिकाणी सुखदुःखादी संसार धर्म सर्वांस प्रतीत होतात. त्याचबद्दल आता विचार करू. जीव आता हे संसार धर्म आहे ना तुमचे, आता जीवाच्या ठिकाणी सगळे संसार धर्म आहे. मी पाप पुण्याचा काय करता आहे, सुखदुःखाचा काय, मला जन्म मरणे निवृत्तीची काय आहे, मग पंचक्लेश कोणाचे आहे विचारत नाही. तुमच्या दुसऱ्या तरंगामध्ये आहे की जीव आणि एक आहे का अनेक आहे? ब्रह्म किती आहे? जीव परिच्छिन्न आहे, ब्रह्म कसं आहे? मग सगळे संसार धर्म ब्रह्माचे आहे का जीवाचे आहे? जीव स्वरूपात पुन्हा कुणाचे आहे? जीव स्वरूपामध्ये तीन येते ना, एक बुद्धी अधिष्ठान चैतन्याचा पडलेला. चैतन्याचे संसार धर्म आहे का? मग नसंग स्वरूपाचा आहे, निर्गुणाचा आहे. म्हणायला लागले श्रीखंड जरा आंबटही लागते आणि गोडही लागते. मग आंबटपणा साखरेचा आहे कारण की दुसऱ्या कोणाचा आहे? साखर म्हणायचं आणि आंबट लागते म्हणायचं, येडवटपट. साखर कशी लागणार? मग संसार धर्म कुटस्थाचे आहे का? कोणाचे आहे? मग कुटस्थाचे मग आभासाचे म्हणा कोणाचे? मग कुटस्थाचे नाही तर आभासाचे कुठून आले? काय करे? बिंबातच नाही तर प्रतिबिंबात कसे येऊ शकेल ते? जसं बिंब असेल तसंच काय पाहिजे? कोणीतरी आपला जावई बा दीपवाळसणाला कुठे गेला, सासूरवाडीला गेला, मित्राला घेऊन गेला, आणि त्याच्यामध्ये सगळे दोन मोठे आरसे बसवलेले होते. दोन आरशासमोर मित्र आणि तो उभा राहिला जावई बा. तर काय झालं? त्या आरशामध्ये जावई बाबा मुख बघायला लागला. नाक बसका दिसलं बा. काय दिसलं? आणि इकडे जो मित्र होता ना, त्याच्या आरशामध्ये मित्राचं नाक कसं होतं? नेहमी ऐकतो तुम्ही कीर्तनकाराच्या दृष्टांतामध्ये जावई बा कधी शहाणा नसतो, त्याला मूर्ख ठरवायचा असतो. मग गोष्ट सांगायची. मग जावई बाबाला नाक बसकं दिसल्यामुळे राग आला. कोणाचा? त्या आरशाचा. मग असं बाहेर गेलं. म्हणलं काय शहाणा आरसा आहे, आमच्या मित्राचं नाक कसं दाखवतो? मग आरसा कसा आहे आणि आमचं नाक कसं दाखवतो? मग
आरसा कसा आहे, मग फोडूनच टाकायचा म्हटलं. एक वेळा दगड द्यायला गेला बा, अहो म्हटलं जाबाई बाबा दगड कशा करता घेऊन चालले, आरसा फोडून टाकतो. म्हटलं मूर्ख आरसा आहे, माझं नाक काय दाखवतो, माझा आरसा नाक बसका दाखवतो का, याचा मुळात काय आहे. आरसा काय करणार, याचं नाकच बसका, तर आरसा काय. म्हणून बरं का, जसं बिंब असते तसं काय असते. माझा हे सगळे धर्म कोणाचे आहे, कुटस्थाचा प्रतिबिंब म्हणजे आभास. कुटस्थाचे नाही म्हणून कोणाचे नाही, आभासाचे नाही, मग कोणाचे, बुद्धीचे. जीवाचे ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत असे म्हटल्याने ते धर्म कुटस्थ, बुद्धी आणि आभास या तिघावरही येतात हे खरे. पण ते जीवपानाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व, पापपुण्य व सुखदुःख इत्यादी बुद्धीसह चिदाभासाचे आहेत, कुटस्थाचे नाहीत. हे बा, म्हणजे सगळे धर्म कोणाचे आहे मग, म्हणजे चिदाभासाचे म्हणजे आभासाचे. पुन्हा सांगायचं आभासाचे सुद्धा नाही, कोणाचे आहे वाचा. कुटस्थाचे ठिकाणी आहेत असे भ्रांतीने वाटते, ती भ्रांती ही बुद्धीसह आभासास होते, कुटस्थास नाही. कारण कुटस्थाचे आपल्याला वाटते आत्म्याचे धर्म आहे, आत्माच जन्मतो, आत्माच मारतो, आत्माच भोगतो. अज्ञानी माणसाला काय वाटते, एखादं दशक्रिय असली म्हणजे लोक म्हणत असतात त्याचा आत्मा कुठं गेला, नाही का. पापी जरी असलं तरी चांगलं लागतं, स्वर्गात गेला, कुठे गेला. आत्मा कुठं स्वर्गात जात असतो का. मग सर्व धर्म कुणाचे आहे, सूक्ष्म देहाचे आहे, जीवाचे धर्म आहे. कुणाचे आहे, सद्गतीचे मिळते ते आत्म्याला मिळते का जीवाला मिळते, जीवाला मिळत असते. मग हे सगळे धर्म कुटस्थाचे नाही, कोणाचे आहे मग चिदाभासाचे. पुढे सांगायचं चिदाभासाची नाही, कोणाचे आहे, बुद्धीचे. कारण कुटस्थ शब्दाचा अर्थच निर्विकार असा आहे. सोनाराच्या ऐरणीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त किंवा कूट म्हणजे मिथ्या अशी जी बुद्धी, तीत स्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला तो कुटस्थ, असा कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे. कुटस्थ असंग स्वरूपात आहे, तिथं कोणत्याही प्रकारे कोणताही धर्म नाही. आकाश आहे का नाही, आकाशाच्या ठिकाणी आहे का काही धर्म, आकाश लहान आहे का मोठं आहे, हिरवा आहे का पिवळा आहे का काय, आकाशाच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. त्याप्रमाणे कुटस्थाच्या ठिकाणी नाही रूप वर्ण गुण, नाही का सत्यज्ञान अनंत, नाही रूप वर्ण. तुम्हाला 12व्या अध्यायामध्ये गेलेला आहे ना, चढेना ढळेन काय कोणते नाही का, तो श्लोक आहे त्याच्यामध्ये, एक अक्षरम निर्देश यत्तम परिपाद सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थ संयमेंद्रियद्रकामं सर्वत्र. हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. मग संसार धर्म आहे तरी कोणाचे, जर परमात्म्याचे नाही, ब्रह्माण्याचे नाही, तर मग आहे तरी नाही का. श्रीखंड गोड लागते, दही कुठं गोड असते का. मग श्रीखंडाची जर गोडी नाही तर गोडी आहे तरी, मग हे सगळे धर्म कोणाचे आहेत, मग सांगायचे आभासाचे आहे. आभास कोणाचा आहे, कुटस्थाचा. कुटस्थाचे नाही म्हणून कोणाचे नाही. आपला गंध जर कपड्याला गंधच नसेल तर प्रतिबिंबात दिसेल का, मग कपड्याला गंध नाही तर आरशामध्ये सुद्धा काही नाही. तसं मग आभासाचे नाही तर कोणाचे आहे, मग बुद्धीचे. चला, यावरून कोणताही धर्म कुटस्थाचा नाही, ते सर्व धर्म आभासाचे आहेत. सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचेही नाहीत. आभासाचे सुद्धा आहे, कोणाचे आहे, कारण आभास कोणामध्ये आहे. मग सगळे धर्म कुठं आहेत,
तत्त्वज्ञानाचा विचार असतो ना याच्यामध्ये सगळे. ते आपले ज्ञानेश्वरीची एखादी गोष्ट बिष्ट सांगता येते, पण तत्त्वज्ञानामध्ये तुला जर जिज्ञासू असेल तर माणसं बसत असतात. एका ठिकाणी येतात तत्त्वज्ञान, काशीतून शिकून आलेला मनुष्य प्रागभाव प्रसन्न स्वभाव वगैरे असं सांगायला लागलं माणसाला 2-4 बसला. ते लोक अडाणी त्यांना काय माहिती, ते म्हणायला लागले यांच्या डोक्यात वारा शिरलं असलं. म्हटलं ते काढलं पाहिजे, जास्त झालं तर म्हटलं ते आपल्याला उपद्रव होईल काय. मग खेळाचा उपाय कोणता, साधारण कोणता, सळे तापवायचे बा. आणि ते सळे तापत होते. त्याचा मित्र आला, म्हणलं काय भानगड आहे, सगळे तापायचं. तर म्हटलं त्या माणसाला वारा लागलेला आहे. कशावरून वारा, म्हटलं कुठं सणबुद्धी, कुठं सण नाही का, सरपंच दोरी. त्याला काय, त्याला कल्पना त्याची. मग तो ग्रस्त बोलायला लागला, तर मित्राजवळ गेला आणि त्याच्या कानात सांगायला लागला, म्हणलं हे पण तुला माहिती नाही का. म्हणलं काय माहिती नाही, यांना काही समजत नाही, काही सांगतात तुझ्याकरता वारा लागला असं म्हणत असतात. लोकांनी काय तापवलेली आहे, सुळी चालवलेली आहे. कारण त्याचा काय लागत असतो अधिकारी. आता तुम्ही साधक वर्ग असल्यामुळे ऐकता तरी बघा. साधक वर्ग सोडला तर इतर खेड्यापाड्यात कीर्तन करा की तुम्ही, आणि त्याच्यात सांगा आत्म्याला प्रागभाव नाही आणि प्रदोषभाव नाही. आणि सीतेची गोष्ट सांगितली तर म्हटलं चालू द्या, चालू द्या. हे तत्त्वज्ञान आहे. पुढे कारण आभास तरी कुटस्थाचा किंवा ब्रह्मचैतन्याचा आहे. चैतन्य जर निर्विकार आहे तर आभास विकारिक असा होईल. बिंबरूप चैतन्यात जे धर्म नाहीत ते प्रतिबिंबरूप आभासास कोठून येतील. प्रतिबिंबात बिंबाचा जर धर्म नाही तर प्रतिबिंबामध्ये येईल कसे. आपल्या कपाळाला जर गंध नसेल तर आरसात गंध दिसेल का. मग प्रतिबिंबामध्ये कोणाचे धर्म येतात. मग आभास कोणाचा आहे, कुटस्थाचा. कुटस्थाच्या ठिकाणी धर्म आहे का, म्हणजे धर्म कोणाचे नाही. माझा धर्म कोणाचेच नाही, तुम्ही आहे तरी कोणाचे बदलीचे परिशेष न्याय म्हटलं कोणाचे असले पाहिजे. पुढे डोक्यास जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार. पण प्रत्यक्ष सुखदुःख धर्म दिसतात, त्याची वाट काय, असे कोणी विचारील तर त्यास इतकेच सांगणे अवश्य आहे की ते सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत. कोणाचे आहेत हे सगळे. आता टोपी घालतात, परिचय काळामध्ये पागोटा घालत असे, काय घालायचे. आता फक्त पागोटा बांधतात, पण फक्त ते कीर्तनाच्या वेळेला, कोणत्या वेळेला फेटा बांधतात. आता काळ बदललेला आहे ना. पुढे असा काळ येणार आहे तुम्हाला प्रदर्शनात धोतर ठेवावं लागणार आहे. आता माणसं बघा तुम्हाला तिथे का बघ. एखाद्या बाबाला विचारलं, बाबा तुमचं काय वय, म्हणलं 95 वर्षाचं, आणि काय नेसलेलं आहे, विचार नेसलेला आहे. दिसतं का तुम्हाला का काल काय चाललेलं आहे काय टोपी घातलेला, तरी धोतर नेसलेला आणि टोपी घातलेला मुलगा पाहिला. इथे पुण्याचे लोक म्हणतात वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी असला पाहिजे. ते पागोट होतं ना पुरीच्या काळामध्ये. तुकोबाराच्या डोक्यावर सुद्धा काय आपल्याकडे 2-3 आहे काय देऊन टाकू कोणाला तरी, कशाला ठेवतात आहे. मग पागोटा जर डोक्याला नसेल तर आरशात दिसेल का. मग केव्हा दिसत असते, मग तर कुठंच जात असते. धर्म नाही तर मग ते आभासात आले. मग कुठंच धर्म नाही, संसार धर्म. पुढे कोणाचे नाही, मग कोणाचे राहिले, मग बुद्धीचे. पुढे आणि त्याच बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते. मात्र जसे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हालत नसते त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म
बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. मग बुद्धीच्या संबंधाने कोणाच्या ठिकाणी? मुळामध्ये नाही, आभासाच्या ठिकाणी नाही, पण कोणाच्या संबंधाने? बस स्फटिक आहे का रे? आणि तिथं आपण जास्वंदीचं फूल ठेवलं, त्या स्फटिकात काय दिसते? लाली दिसते ना. अरे जास्वंदीचं फूल कसं असते? लाल असते. आणि आपल्या नव्या बिल्डिंगमध्ये भरपूर आहे ते रोज घेऊन येतो पोरगा. हा स्फटिक कसा आहे? आणि लाली कोणाची आहे? बाग आहे बा. त्या तुमच्या याच्यामुळे स्फटिकाच्या ठिकाणी लालपण आला. कोणामुळे? त्या जास्वंदीच्या मुळामध्ये स्फटिक कसा आहे? पण लालीपणा कोणामुळे आला? आले का? तसं बुद्धीच्यामुळे ते चिदाभासाच्या ठिकाणी आले. एरवी चिदाभासाच्या ठिकाणी कोणतेही संसार धर्म नाही. स्फटिकाच्या ठिकाणी लालपणा चुकून देखील नाही. तो कोणाच्या संबंधाने आला? ते जास्वंदीच्या फुल्यामुळे. पुढे आता वस्तुतः जर आभासाचे ठिकाणी संसार धर्म नाहीत असे सिद्ध झाले तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत हे निराळे सांगावयास नकोच. याविषयी नाही ना, कुटस्थाचे नाही, आभासाचे नाही, मग कोणाचे? मग ते निर्णय केला पाहिजे ना. काय केलं? कोणतरी पंडित होता, त्याची व्यवस्था केली. रात्रीच्या प्रहरी तांब्या ठेवला, तर ताण बिनला म्हणून. रात्री पंडितजी झोपला, सकाळच्या वेळी उठला. कामगार लोक काम असतात, पंडितजी निघून गेला, पण ते बिछाना काय दिसला? माझा प्रश्न पडला, बिछाना ओला झाला. माझा आहे का नाही प्रश्न? मॅडम काय पंडितजीने काही देवधर्म केला? बिछाना का पंडितजी एवढा मोठा तो काय देवधर्म करेल का? शक्य आहे का? पण बिछाना ओला झाला याची. बरं, बिछाना ओला करण्याची इच्छा त्याला होत असते का? मग बिछाना झाला ओला कसा? मग संगती लावायची बा. म्हटलं पंडितजी रात्री झोपला, कल पडला होता आणि त्याचा हात कशावर पडला आणि पाला काय झाला? मग कलंडला आणि त्याच्यामुळे बिस्तरा काय झाला? काय काय स्वतः त्याला कुठं कलंडत असतो काय? मग कशामुळे? हातामुळे. तसं त्या संबंध राहावा लागत असं. तसं बुद्धीच्या संबंधाने, आभासाच्या संबंधाने आणि कोणावर येत असतात. नाही, बुद्धीच्या संबंधाने आभासावर येत असतं. वास्तविक धर्म आभासाचे नाही. पुढे या विषयाचे प्रतिपादन विद्यारण्य स्वामींनी तृप्तिदीपात विस्ताराने केले आहे. बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पापपुण्याचे संस्कार आहेत. त्या संस्कार अनुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, सुखदुःखे, गमनागमन हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून सगळं कोणाच्या ठिकाणी राहते? तुम्ही एखादं कीर्तन ऐकलं किंवा आणखी काहीतरी वाचन करत असले, गाथा वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, विचारसागर वाचतात, हे सगळे धर्म ज्ञान कोणामध्ये राहते? खूप त्याचं केंद्र कोणतं आहे? बुद्धी. नाही काय? सगळं कुठं राहत असते? ते सगळं बुद्धीमध्ये राहते. बुद्धीचं स्थान काय करावं लागतं? मानावं लागत असतं. त्याला केंद्र समजतं. हे सगळे मेंबर कुठे निवडून जातात? दिल्लीला म्हणजे का कोणाच्या घरात राहतात का? ते मंत्रालय असते, काय असते, त्या मंत्रालयामध्ये सगळे येते. मग हे सगळे निवडून गेलेले लोक तिथं राहतात. प्रत्येक जण आपापले काय मांडतो, मतं मांडत असतो. त्याच्यात राहुल गांधी सुद्धा आपलं काय ते लोक म्हणतात त्याचं मत म्हणजे करमणूक आहे. काय ते मतभेद काही नाही. थोड्या वेळापुरतं आपला हसण्याचा धंदा आहे.
जाऊ दे आपलं पुढे. बुद्धी संबंधाने चिदाभास आपले ठिकाणी धारण करतो. कूटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकाराहून रहित असूनही आभासाच्या भ्रांतीने ते विकार कूटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात असो. याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याचे लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितला. जीव चैतन्यामुळे हे जे संसार आणि पंचक्लेश पाप पुण्य सुख दुःख हे सगळे अनंत जन्माच्या वासना हे कोणामध्ये राहतात? बुद्धीमध्ये. कुटस्थाशी त्याचा काही संबंध नाही. आणि बुद्धीच्या संबंधाने कोणाच्या ठिकाणी आरोप होतो? मुळामध्ये आभासाच्या ठिकाणी सुद्धा आहे. मग कोणाचे आहेत? बुद्धीचे. परिशेष नाही आणि कोणाचे. एखादा आपण शिरा खाल्ला म्हणा किंवा श्रीखंड खाल्ला म्हणा, मग त्याच्यामध्ये दही असते, पुढे काय तुमचं ते काजू म्हणा बदाम म्हणा, पण गोडी लागली. शेवटी आपण काय सांगत असतो? म्हणलं हे गोडी जी आहे ती दह्याची आहे का? दही कुठं गोड लागतं का आंबट लागतं? ते 2-4 दिवसाचं असलं तर पडसं आणल्याशिवाय. काजूमध्ये गोडी आहे का? बदामामध्ये गोडी आहे का? मग गोडी कोणामध्ये? साखरेत आहे. ती गोडी कोणाची? त्याचा परिशेष नाही. आणि गोडी जशी साखरेची आहे त्याचा परिशेष नाही. आणि सगळे संसार धर्म बुद्धीचे आहे. पुढे. शिष्य: महाराज, आपण कुटस्थ, बुद्धी आणि आभास हे 3 मिळून जीवाचे लक्षण केले, पण त्यात थोडा उणेपणा आहे असे वाटते. कारण झोपेत बुद्धी नाही पण जीव आहे. जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचे लक्षण जात नाही, असा त्या लक्षणावर अव्याप्ती दोष येतो. हे बघा, 2 ह्याच्यामध्ये काय होतं? जागृती अवस्थेमध्ये बरोबर आहे की बुद्धीमध्ये बुद्धी कुठं आहे? नाही. तुमच्या झोपेमध्ये बुद्धी कुठं आहे? पण लक्षण काय पडलं? कमी पडलं कधी? जागृतीमध्ये कोण आहे? बुद्धी आहे. आणि झोपेमध्ये काय आहे? बुद्धी आहे का? ते सगळ्या इंद्रियाचं काय झालेलं असतं? डोळे असूनही काय होत नाही. एखादी त्याची तोंडवाची झोप असते ना, डोळेवाची. स्वराला असं वाटते पाहून बघायला का? काही लोकांचा प्राण डोळ्यातून जात असतो. कुठून जातो? असंच असताना दिसते. लोकांना वाटते पाहून राहिला. कुठला पाहून राहिला? हलवला तरी काही करत नाही. कसं करता सांगितलं? तेव्हा झोपेमध्ये बुद्धी लीन झालेली आहे. मग जीवत्व दशा कुठं आहे? मग केलेलं लक्षण कुठं जात नाही. विचार जात नाही ना. झोपेत जीवत्व आहे ना, पण लक्षण कमी पडलं. मग ते अव्याप्ती नावाचा कायला मिळायचा. याच्याकरता अज्ञान मानलेलं आहे. बुद्धी नाही पण काय आहे? समजतं का माणसाला काहीतरी? बुद्धीचं कार्य होत असते का तिथे? भूक लागली, तहान लागली, कोणत्याही धर्माचा लय झालेला असो. जागृतीमध्ये आहे, भूक जोरात लागली असली वाडा वाडा, आणि थोडी झोप लागली तर वाडा म्हणतो का? झोपेमध्ये सगळ्या धर्माचा काय होतो? कारण तिथे बुद्धी नाही. बुद्धीचा काय झालेला आहे? लय झालेला आहे. म्हणून केलेलं लक्षण हे पूर्ण नसून अव्याप्त नावाचं काय दोष आहे. पुढे. याच दोषास शास्त्रात प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षणाची अव्याप्ती आहे असे म्हणतात. कारण शास्त्रात जागृत अवस्थेच्या अभिमानी जीवास विश्व असे नाव आहे. नाही पहा, प्रत्येक जागृतीचा कोण? विश्व. पुढे जागृत स्वप्नाचा तेजस आणि सुषुप्तीचा प्राज्ञ असे जीवाचे स्वरूप आहे. पुढे. स्वप्नावस्थेच्या अभिमानी जीवास तैजस असे नाव आहे. आणि तेजस असं नाव आहे. स्वप्नावस्थेचा अभिमानी, जागृतीचा अभिमानी विश्व, स्वप्नाचा अभिमानी त्याला आहे ना तेजस, आणि सुषुप्तीचा अभिमानी प्राज्ञ. पुढे. सुषुप्ती अवस्थेच्या अभिमानी जीवास प्राज्ञ असे म्हणतात. वर दिलेले जीवाचे लक्षण मानले तर ते प्राज्ञ स्वरूप जीवावर जात नाही याचे समाधान सांगावे. म्हणलं तर प्राज्ञ स्वरूपावर काय होत नाही. लक्षण केलेलं काय पडलं बरं का?
एखादं लक्षण केलं आपण याच्यामध्ये, म्हटलं पांढरा असतो त्याला राजहंस म्हणावा. बरोबर आहे की आनंदाची गोष्ट, राजहंस कसा असतो? पांढरा असतो. एवढंच जर आपण लक्षण केलं, बरं का, बगडाही कसा असतो? लक्षण कोणावर केलं? अतिव्याप्त म्हणतात. काय झालं? केलेलं लक्षण कोणावर गेलं ते? मग बगळ्याला सुद्धा काय म्हणावं लागेल? तुकोबाराने म्हटलेलं आहे ना, नवती दे संतन करिता कवीचं, संताने ते आद्य नवती दे संत माळा मुद्राच्या भूषणे, भस्मा उडळणे. तुका म्हणे नाही निरसला तवर योगी. म्हणून केलेलं लक्षण तुमचं प्राज्ञजीवावरती काय पडतं? कारण बुद्धी कुठं आहे तिथे? बुद्धीचा लय झालेला आहे. लक्षणामध्ये काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. झोपेमध्ये काय नाही, तिचा काय झालेला आहे? मग प्राज्ञ स्वरूपावरती केलेलं लक्षण काय पडलं? त्याला म्हणायचं अव्याप्ती नावाचा दोष. असंभव, अव्याप्ती, अतिव्याप्ती. केलेलं लक्षण दुसरीकडे जाणं याला म्हणत असं अतिव्याप्ती. केलेलं लक्षण कमी पडणं त्याला अव्याप्ती म्हणतात. आणि केलेलं लक्षण न संभवणे याला असंभव म्हणतात. असं वर्णन केलं आपलं. मग आपल्या गाढवाला कुठं शिंग असते का? नाही, गाढवाला शिंग असते का? मग केलेलं लक्षण असंभव आहे. काय शक्य तरी आहे का? वासराला शिंग असते ते. मग केलेलं लक्षण गाढवाच्या ठिकाणी संभवते का? मग 3 प्रकारचे दोष असतात: अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव. आणखी पुन्हा त्याचा विचार आहे. संपलं काय? जीव चैतन्य संपलं का? बाकी बरं बरं साहेब, जीव चैतन्य संपवून टाकू. बरं. श्री गुरु बाबा रे, हा वास्तविक दोष नाही, कारण झोपेमध्ये बुद्धीचा अत्यंत अभाव नसतो. ती आपल्या कारणात म्हणजे कुटस्थ आश्रित अज्ञानात लीन असते, एवढेच. कुठे बरं, झोपलेल्या माणसाला काही समजते का? झोपलेला माणूस कुठे ज्ञानेश्वरी मुखाने म्हणत असतो का? म्हणजे झोपेच्या अज्ञानात काय झालेलं असतं? लीन झालं. वृक्षाच्या बीजामध्ये काय होतं? तुमच्या गीतेच आहे ना, अव्यक्तादीनी भूतानी अव्यक्त वेदनाने. माणूस कायमचा मरत असतो का या देहातून दुसऱ्या देहात जातो? तुमचे आपण प्रयत्न येत असतो. त्या अग्नीमध्ये जीव मरत असतो का? नाच कोणाचा होतो? राग कोणाचे होते? सुलशराचे. जीव जसाचे आहे, तो जीवच काय होतं? निघून जातो. म्हणून तर आपण 10व्या दिवशी म्हणतो त्याला सद्गती काय झाली पाहिजे. अरे जीव मेला ना, आता तर सद्गती कशाला? म्हणून शरीर मरत असते, जीव जसाचे आहे, आणि ते या देहातून काय होतं? निघून जातो. त्याला कोणती गती मिळाली पाहिजे? सद्गती. म्हणून मग दान धर्म अमकं तमकं कोणीतरी कीर्तन कर बोलायचं, त्याला प्रवचन करायला लावायचं. प्रवचन करणारे हुशार असावं लागलं होतं, आणि तो म्हणायला लागला त्याचं बरं का काय तुमचं हे आहे, मग नसलेले गुण त्याच्या ठिकाणी सांगावं लागलं. काय धर्मराज होते ना. पुढे लक्षणामध्ये नुसता बुद्धी असा शब्द आहे. कोणत्या स्वरूपाची ती आहे हे सांगितलेले नाही, पण इतक्या बारकाव्यात पडण्यापेक्षा तुमच्या समजुतीकरिता बुद्धी अथवा वेष्टी अज्ञान इतका लक्षणात फरक केला म्हणजे झाले. बरं जास्त आणखी पुन्हा म्हटलं चिकीटपणा आहे. आताच ते म्हटलं झोप लागायला पाहत, पुन्हा जास्त सांगितलं तर म्हटलं उठूनच जायचं ते. पुढे सर्व व्यापक चैतन्याश्रित अज्ञान आहे हे मागे सांगितलेच आहे. तेच समष्टी अज्ञान. त्या अज्ञानापैकी एका शरीरास जो अज्ञानांश कारण असेल ते वेष्टी अज्ञान. म्हणून अज्ञान असते. मग झोपेमध्ये जीवाची व्याख्या जर करायची असेल तर अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे
बुद्धी विशिष्ट चैतन्य जीव का नाही? बुद्धी झोपेमध्ये काय नाही, मग कोण आहे? अज्ञान. मग अज्ञान विशिष्ट आहे. अज्ञानाचंच कार्य कोण आहे? बुद्धी आहे. तुम्हाला कल्पना आहे, अज्ञानाच्या सत्वगुणाचं कार्य बुद्धी आहे. झोपेमध्ये काय नाही, बुद्धी नाही. मग केलेलं लक्षण कमी पडेल म्हणून अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. आता दुसरे लक्षण असे, कुटस्थ चैतन्य, वेष्टी अज्ञान, त्या वेष्टी अज्ञानात चैतन्याचा आभास, हे तीन मिळून जीव चैतन्य. हे बघा, तीन मिळून काय होते? बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, चैतन्याचा पडलेला आभास, तीन मिळून जीव. अज्ञान, अज्ञान बरं का, त्याच्यामध्ये अज्ञान म्हणजे चैतन्य आणि त्या चैतन्याचा पडलेला अज्ञानामध्ये परिणाम, त्याला आभास असं म्हणायचं. तीन मिळून काय होतं? मग अज्ञान मांडण्याचं काय कारण आहे? तर झोपेमध्ये अव्याप्ती नावाचा काय येतो, म्हणून अज्ञान मानावं. झोपेमध्ये काय नाही, बुद्धी नाही. आहे का काही समजतं का माणसाला? एखादा कॅन्सर जरी असला तरी तो झोपेतला मनुष्य ओरडतो का कधी? आणि ज्या अर्थी ओरडतो त्या अर्थी त्याला काय लागली नसली पाहिजे, झोप नसली पाहिजे. झोपेमध्ये सर्व याचा अभाव झालेला असतो. जागृती, स्वप्न. जागृतीमध्ये ईश्वरकृत पदार्थाचा व्यवहार असतो, स्वप्नामध्ये मनोमय पदार्थाचा व्यवहार, आणि सुषुप्तीमध्ये सगळा व्यवहार बंद झालेला. आणि समाधीमध्ये केवळ आत्मा असतो, दुसरं काही नसते. प्रत्येक अवस्था आहे ना, आपल्याला तीन अवस्था माहिती आहे, जागृती, स्वप्न आणि पुढे समाधी. समाधी लागते आपल्याला. कधी काहीच नाही समजलं म्हणजे काय होते? यम नियम प्राणायाम करण्याचं काय नाही, कामच नाही. आणखी पुन्हा विषय आहे, जीव लक्षण संपलं का? पुरं करायचं का? पुरं करायचं म्हणतात. असे लक्षण केले म्हणजे प्राज्ञाची हानी होणार नाही, कारण सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव नाही, आणि सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंबसहित अज्ञानाचा अंश आहे तोच जागृती स्वप्न अवस्थेत बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो. म्हणून तो अज्ञान अंशही चैतन्य प्रतिबिंबसहित असतो असे म्हटले पाहिजे. म्हणजे जो आनंद झोपेमध्ये असते ना, त्याला आणि कोशानं आनंदमय कोश असं म्हणतात. पुढे तोच विज्ञान होत असते. एखादं बर्फ असतो की नाही, पाणी असते, अति थंड पडलं तर काय होतं? बर्फ. आणि त्या बर्फाला उष्णता लावली तर पुन्हा पाणी. अति उष्णता लावली तर आहे का रे? तसा जो आनंदमय कोश आहे तो झोपेमध्ये विज्ञानमय होत असतो. म्हणून तर आपल्याला आठवते, आम्ही सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत हे ज्ञान कोणा झालं? आनंदमय कोशाला. आणि तोच पुढे कोणता कोश झाला? विज्ञानमय कोश. जो आनंदमय कोश असतो तोच झोपेमध्ये आनंदमय कोश, आणि जागृतीमध्ये विज्ञान, तोच जीव होत असतो. 5 कोश असतात: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बुद्धिमय कोश, आनंदमय कोश. 75 रंगामध्ये सांगू तुम्हाला पुढे. त्याच अज्ञान अंशाचा जागृत स्वप्न अवस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम होतो, आणि त्या बुद्धीमध्येच संसार धर्माची प्रतीती होते. वेष्टी अज्ञानात होत नाही. कुठलं? आणि त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची काय होते? प्रतीती होते. वेष्टी अज्ञानात होत नाही, कारण बुद्धीमध्ये प्रकाश असतो. तेच बुद्धीमध्ये आपण पाठ केलेली होई झोपेमध्ये आठवते का? मग पुन्हा जागा झाला की लगेच काय होते? मग बुद्धी झोपेमध्ये अज्ञान आहे आणि जागृतीमध्ये कोण आहे? बुद्धी आहे. मग त्याच्यामध्ये ते आठवते. तसा संसार धर्म कुणामध्ये पाठवतात? बुद्धीमध्ये. पुढे या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाचे लक्षणात बुद्धी शब्द घातला आहे, आणि दोन्ही लक्षणे निरनिराळ्या दृष्टीने बरोबर आहेत.
म्हणून कूटस्थ चैतन्याची लक्षणात बुद्धी अथवा वेष्टी अज्ञान असे 2 शब्द विकल्पाने घातले आहेत. काय बरं. मग ते लक्षण कोणावर जात नाही, झोपेमध्ये जात नाही. म्हणून काय केलं, बुद्धी शब्द न वापरताना जागृतीमध्ये बुद्धी अधिष्ठान चैतन्य अधिक चैतन्याचा पडलेला आभास म्हणून 3 होते. जागृतीमध्ये बरोबर आहे. पण झोपेमध्ये बुद्धी नाही म्हणून जीवपणा आहे. तर जीवपणा सांगण्याकरता वेष्टी अज्ञान, त्या वेष्टी अज्ञानाचा अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अज्ञानामध्ये पडलेला परिणाम मिळून काय होतं, असं लक्षणामध्ये थोडा बदल केलेला आहे. पुढे मुख्य जीवपणा वेष्टी अज्ञानात आहे. सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाहीत. म्हणून जीव चैतन्याची दोन्ही तऱ्हेची लक्षणे सांगितली. मग दोन्ही चैतन्य काय केलेलं आहे, कुठे शेवट आहे ना त्याच्यामध्ये. मुख्य जीवपणा कोणामध्ये आहे, वेष्टी अज्ञानामध्ये आहे. आणि सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. मुळात झाड जे आपले दिसते ते झाड मुळामध्ये कोणात आहे, बीजात आहे. बीजच नाही तर झाड दिसेल. तसं वेष्टी अज्ञानामध्ये सगळे संसार. आणि तेच जमिनीशी संबंध आला, पाण्याचा संबंध आला म्हणजे झाडू रूपाने काय होते, बीज. कणकीतली ज्वारीला अंकुर फुटतो का, मग ती ज्वारी काय करायला लागते, मग त्याला काय फुटतो अंकुर. म्हणजे ते बीज स्पष्ट झालं. काय झालं, जर त्याच्यामध्ये बीजच नसेल तर अंकुर फुटू शकत नाही. भाजलेल्या शेंगदाण्याला कुठे अंकुर फुटत असतो का. मग म्हणून सगळं आहे काय, संसार धर्म कोणामध्ये आहे, अज्ञानात आहे. म्हणून अज्ञान आणि पुढे चिदाभास आणि अधिष्ठान. अधिष्ठान असावं लागतं ना. पुढे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये चैतन्याचा पडलेला आवाज, 3 मिळून काय होतं, दोन्ही प्रकारचे लक्षण आहे. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आवाज, 3 मिळून काय होतं. पण हे लक्षण झोपेवर जात नाही, पुढे जात नाही. मग काय करायचं, अतिव्याप्त नावाचा दोष येतो. म्हणून अज्ञान अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा बध्यानामध्ये पडलेला, असं 2 प्रकारे काय केलेलं आहे, लक्षण केलेलं आहे. झालं का. अशा रीतीने सगळे संसार धर्म कोणाचे आहे काय, आत्म्याचे मुळेच नाही. पुढे क्रमाने सांगायचं. मग आपल्याला पुढचा प्रश्न वळवायचा. एका बुद्धिरूपी वृक्षावरती 2 पक्षी होते, एक प्रकाशक आहे आणि एक कर्ता आहे. त्याचं विवरण करायचं आहे. ते विवरण कधी म्हणजे 2 हे झाले ना, 3 प्रश्न केले होते ना. दुसरा प्रश्न कोणता, एका बुद्धिरूपी वृक्षावरती 2 पक्षी बसलेले आहे, एक आहे जीव आणि एक आहे त्याचा प्रकाश. तिसरा प्रश्न कोणता होता बरं का, उपासाचा भेद कोणात केला, उपासकाचा भेद कोणात केला. मग उपासकच नाही तर पूजा कोण करणार, देवच नाही तर पूजा कोणाची करणार. 2 प्रश्नाची उत्तर आहे ते क्रमाक्रमात द्यायचं, त्याचा विचार कधी